देशभरातील 56,000 पेट्रोल पंप चालकांनी 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे देशभरात पेट्रोल डिझेलच्या पंपांमध्ये तुटवडा जाणवू शकतो। या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार आहे, कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेल खरेदीस न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे। तसंच 3 आणि 4 तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे तेवढा साठा विक्री करून पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तेल कंपन्या पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलं। नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवलेला आहे। याबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी सरकारनं महापालिकेला 30 दिवसांची मुदत दिली आहे। त्यानंतर सरकार हा ठराव स्वीकारायचा की फेटाळायचा याचा निर्णय घेणार आहे। त्यामुळे मुंढेंना तुर्तास्तरीय अभय मिळालंय। तर दुसरीकडे हा विषय भिजत ठेवण्याची खेळी करून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्ष शिवसेनेलाही शह दिल्याची चर्चा सुरू आहे। अधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याचं चित्र राज्यभर आहे। आगामी नगरपालिका निवडणुकीत त्याचा या पक्षांविरोधात वापर करण्याची ही मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे। ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलं आहे। एफआरपी व्यतिरिक्त 175 रुपये अधिक दर द्यायला साखर कारखानदार तयार झाले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटना देखील हा तोडगा स्वीकारण्यास राजी झाले आहेत। राज्याचे महसूल आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे ऊस दराचा तिढा सुटला असून येत्या 5 नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होणार आहे। मात्र हा निर्णय केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे। हा फॉर्म्युला संपूर्ण राज्यभर राबवावा अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन समर्थक चंदूभाई पटेल यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे। तर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक विद्यमान आमदार डॉक्टर गुरुमुख जगवाणी यांचा पत्ता कट करण्यात आलाय। त्यामुळे एकनाथ खडसे गटाला पुन्हा एकदा जोर का झटका मिळालाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी चंदूभाई पटेल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली। दरम्यान या निवडणुकीत युतीचा निर्णय अद्याप न झाल्याने शिवसेनेनेही धरणगावचे नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादीकडून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, तर काँग्रेसतर्फे लता छाजेड, खानदेश विकास आघाडीकडून ललित कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत। भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी यंदा तिरंगी लढत रंगणार आहे। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे तत्कालीन आमदार राजेंद्र जैन, भाजपतर्फे परिणय फुके, तर काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची, तर भाजपच्या उमेदवारासाठी खासदार नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थितीमध्ये बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। यावेळी धनंजय मुंडेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विलास लांडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांना त्याने आव्हान दिलं आहे। राष्ट्रवादीतल्या या बंडामुळे पुणे विधान परिषदेची ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे। माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून हा अर्ज दाखल केलाय। यावेळी काँग्रेसचा 3 जागांचा फॉर्म्युला अजित पवारांनी धडकावून लावला। सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र सीटिंग जागा आम्ही कशा सोडणार असा सवाल अजित पवारांनी काँग्रेसला विचारलाय। नांदेड आणि यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अपक्षांना पाठिंबा देणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली आहे। विकास लांडे आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी पक्षानं भरपूर पद दिली आहेत। त्यांनी विधान परिषद निवडणुकीत अपक्ष तिकीट भरण्याच्या फंदात पडू नये असेही पवारांनी म्हटलंय। महापालिका आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवरती कुरघोडी करू पाहत आहेत, पण पुण्यात मात्र वेगळंच चित्र बघायला मिळतंय। पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी एकत्रितपणे नाश्ता केला। निमित्त होतं वाडेश्वर कट्टा स्नेह संमेलनाचं।
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे विनायक निमण, भाजपचे योगेश गोगावले, मनसेचे हेमंत शंभूस हे सगळेच जण वाडेश्वर कट्टा इथे नाश्ता करताना पुणेकरांना एकत्र पाहायला मिळाले. इंदापूरमध्ये मतदार यादीत असलेली बोगस मयत आणि स्थलांतरांची नावं वगळावीत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. ॲडव्होकेट राहुल मखरे यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. तसंच उच्च न्यायालयानेही याबाबत तातडीनं कारवाई करण्याची सूचना केली होती. मात्र जिल्हाधिकारी काहीच हालचाल करत नसल्यानं मखरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाचं हत्यार उपसलं असून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलं आहे. औरंगाबादेत महापौर आणि उपमहापौर यांची ठरलेली टर्म संपली आहे. शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद आहे. आता महापौरपद भाजपला मिळणार आहे, त्यामुळेच की काय शिवसेना महापौरपद सोडायला तयार नाही असं चित्र दिसतं आहे. मात्र येत्या 5 दिवसात आता शिवसेना पदाचा राजीनामा देणार असा दावा भाजप नेते करतायत. नागपूर महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांवर जीवघेणा हल्ला करून सरकारी गाडीची तोडफोड करण्यात आली. सतीश नेरळ असं अभियंत्यांचं नाव असून महापालिकेत ते कार्यकारी अभियंता पदावर आहेत. 30 ऑक्टोबरला त्यांच्या पुतण्याचा नागपूरच्या मानेवाडा परिसरात आरोपींच्या कारसोबत अपघात झाला होता. या अपघातानंतर दोन्ही पक्षातील वाद संपण्याऐवजी वाढतच गेला. मात्र मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सतीश नेरळ यांच्यावरच 7 ते 8 जणांनी हल्ला केला. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील चिटणवीस सेंटरजवळ हा हल्ला करण्यात आला. गोसेखुर्द धरणातील कालवे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असले तरी पवनी तालुक्याअंतर्गत गोसेखुर्द धरणाचे उजवे कालवे उमरेड कराडला अभयारण्याला लागत आहेत. त्यामुळे ते वन्य प्राण्यांसाठी घातक ठरत असून पाण्याच्या शोधात असलेले वन्य प्राणी कालव्यात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा घडली आहे. पाण्याच्या शोधात असलेला रानगवा या कालव्यात पडला. वन विभागानं मैत्र संरक्षण आणि संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कालव्यात पडलेल्या रानगव्याला बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नानंतर दोरीच्या सहाय्यानं 600 किलो वजनाच्या या रानगव्याला बाहेर काढण्यात यश आलं. बाहेर येताच या रानगव्यानं रौद्ररूप धारण करत ग्रामस्थांवर धाव घेतली. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही. देशात वीज निर्मितीच्या क्षेत्रात क्रांतिकारक संशोधन नागपुरात झालं असून केवळ चालण्यानं ऊर्जा निर्माण करणं शक्य असल्याचं नागपूरच्या एका युवा संशोधकानं सिद्ध केलं आहे. या प्रकारे निर्माण झालेल्या विजेनं दिवे लावणं, मोबाईल चार्ज करता येते हे देखील त्यानं सिद्ध केलं आहे. त्यामुळेच येत्या काळात या प्रकल्पाच्या माध्यमानं अगदी कमी किमतीत देशातील विजेची समस्या सहजपणे सोडवणं शक्य असल्याचं देखील सिद्ध झालं आहे. याशिवाय हा प्रकल्प राबवताना यात कुठल्याही प्रकारे विदेशी भागांचा वापर न झाल्यानं खऱ्या अर्थानं हा मेक इन इंडिया प्रकल्प आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर राबवला जाणार आहे. लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. पश्चिम रेल्वेनं भाडेवाढी संदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास मासिक पास आणि तिकिटाच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार असून त्याची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात पश्चिम रेल्वेला झालेला 1400 कोटींचा तोटा झाला होता. तो भरून काढण्यासाठीच हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या पासमध्ये 47% ते सेकंड क्लासच्या पासच्या दरांमध्ये 38% एवढी घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. पेंग्विनच्या मुद्द्यावर प्रशासनानं खोटी माहिती दिली असल्याचं उघड होत आहे. परदेशी कंपनी स्कायवे म्हणते की आमचा पेंग्विन मृत्यूशी काही संबंध नाही. या कंपनीला जॉईंट व्हेंचर काम दिलं आहे. मग हे काय सुरू आहे? पेंग्विनचा मृत्यू झाला तेव्हा ऑक्सिजन सिस्टीम नव्हती, त्यामुळेच पेंग्विनला मारण्यात आल्याचा आरोप होतो आहे. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. दिवाळीच्या दिवशी बापानं स्वतःच्याच 2 मुलांचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. सुधाकर सावरकर असं त्याचं नाव आहे. त्याला अमरावतीतल्या चिखलदरा तालुक्यातल्या खडीमालमधून अटक करण्यात आली आहे. 8 वर्षांचा आकाश आणि 6 वर्षांचा आतिश या स्वतःच्याच 2 मुलांचा नरबळी दिल्याची कबुली त्यानं दिली आहे. डोलारदेव जंगलाच्या दरीत त्यानं मुलांना नेलं आणि त्यांच्यावरती कुऱ्हाडीनं वार करून त्यांची हत्या केली. अटक केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. दिवाळी निमित्तानं मित्रमंडळ एकत्र येऊन सणाचा आनंद लुटत असतानाच नाशिकमध्ये मित्रानेच मित्राला खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मयूर नरेंद्र देवरे असं मृत तरुणाचं नाव आहे. सिडको राणा प्रताप चौकात राहणारा
मयूर लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी मित्रांसमवेत बाहेर गेला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही। मंगळवारी तपोवन परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत। चोरी करण्यासाठी आले आणि थेट घरात मुक्काम करून राहिले ही घटना घडली वसईमध्ये। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी केलेल्या डॉक्टरच्या बंगल्यात तब्बल 2 दिवस चोरांनी मुक्काम केला। खिचडी पोहे बनवून हे चोर खात होते। आपलाच बंगला असल्याच्या तोरात हे चोर वास्तव्य करत होते। शेजाऱ्यांना बंगल्यातील हालचालीचा संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर एका चोराला पोलिसांनी पकडलं, तर दुसरा चोर फरार झालाय। चोरांनी लांबवलेला लॅपटॉप आणि कॅमेराही पोलिसांनी हस्तगत केलाय। दिवाळीत घराबाहेर फटाके फोडणाऱ्या 4 वर्षांच्या दीक्षा धारिया हिचं अपहरण करणाऱ्या 6 जणांना मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासात शिताफीनं अटक केली आहे। सोमवारी 31 ऑक्टोबरला संध्याकाळी 8:30 वाजताच्या सुमारास मुलुंड पश्चिम विभागातल्या अशोक नगरमध्ये दीक्षा खेळत होती। त्यावेळी 2 जणांनी तिला चॉकलेटचं आमिष दाखवून उचलून नेलं। मुलगी घरी आली नसल्यानं तिच्या आईवडिलांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। तात्काळ पोलिसांनी ठिकठिकाणी शोध घेऊन या अपहरण प्रकरणातल्या 6 आरोपींना पकडलं आणि 1 नोव्हेंबरला नेमक्या भाऊबीजेच्या दिवशीच दीक्षाची सुखरूप सुटका झाली। यवतमाळच्या सोयटी पारधी बेड्यावर राळेगावचे आमदार अशोक उईके यांनी साजरी केलेली दिवाळी पारधी समाज आणि जमात व्यवस्थेतील अंतर कमी करणारी ठरली। अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या पारधी भगिनींना मिळालेल्या भाऊबीज भेटीनं त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण आनंद पाहता आला। दिवाळीच्या दिवसात फटाके फोडताना दोघा मुलांच्या डोळ्याला इजा झाली आहे। एकदा पेटवलेला फटाका बराच वेळ झाला तरी फुटला नाही, म्हणून पुढे जाऊन बघत असतानाच फटाका फुटल्याच्या 2 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत। यात तालिफ युसुफ खान हा 9वीमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या दोन्ही डोळ्यांना जखम झाली आहे, तर गौरव बर्डे या 8वीत शिकणाऱ्या मुलाच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। दोघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शनिवारी औरंगाबादच्या फटाका बाजाराला लागलेल्या आगीमध्ये तब्बल 15 कोटी रुपयांचे फटाके जळून खाक झालेत। अवघ्या 20 मिनिटात एवढे फटाके जळून गेल्यानं शहराच्या मध्यवस्तीतलं वायू प्रदूषण 10 पटींनी वाढलं आहे। साधारणपणे दिवाळीत धुलीकणांचं प्रमाण 100 पार्ट्स तर मिलियन एवढं वाढतं, तर फटाका ब्लास्टमुळे हे प्रमाण 1000 ppm पर्यंत नोंदवलं गेलं आहे। 15 कोटींचे शेकडो टन फटाके जळाल्यानं पांढऱ्या धुराचे लोट आकाशात 300 मीटरपर्यंत पोहोचले होते। 15 किलोमीटर परिघात त्यामुळे वायू प्रदूषण पसरलं। याचा सर्वात जास्त फटका स्वातंत्र्य सैनिक कॉलनीसह नागेश्वरवाडी, औरंगपुरा, समर्थनगर, मछली खडक ते शहागंज पर्यंतच्या वस्त्यांना बसला आहे। तिथल्या लोकांना श्वसनासह त्वचारोग होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात युवकांना मारहाण केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे। 80 वर्षीय काशीनाथ शंकर यामजले यांनी राहुल जमादार या तरुणाला आपल्या घरासमोर फटाके फोडू नका असं सांगितलं। याचा राग आल्यानं राहुलनं काशीनाथ यांच्यावरती जोरदार प्रहार केला। त्यात काशीनाथ यांच्या तोंडाला आणि नाकाला दुखापत झाली। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी बझार पोलिसात नोंद झाली असून राहुल जमादार याला अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।